हॅलो गाईज. तर नाही नाही म्हणता म्हणता आज तो दिवस आलेला आहे. मी खूप दिवस टाळत होते, पण आता जावंच लागणार आहे. माझा 9वा महिना लागलेला आहे. मला आता 9व्या महिन्या लागून काही दिवस पुढे उलटून पण गेलेले आहेत, तर आता जायलाच पाहिजे. तर सो आज जाते मी ऑफिशियली. मी माझ्या माहेरी चालली आहे फॉर डिलिव्हरी. आणि नको वाटतंय, कारण की करमत नाही करमत मला माझ्या नवऱ्याशिवाय. आता पण जावं तर लागणारच आहे. घरी कोणी नसतं एक तर आमच्या, तर मग आता काळजी कोण घेणार. आणि अचानक काही झालं, आता 9व्या महिने उलटून पण गेलाय. आता काहीच दिवस राहिलेत आमचा बेबी यायला. तर आणि आज जाता जाताच तसंच आमची सोनोग्राफी पण आहे. 9 मंथची सोनोग्राफी आहे, ग्रोथ स्कॅन शेवटची आहे. तर ते सुद्धा करायचं आहे. विजय पण गेलेत, आता गाडी काढतायत ते. तर मग बघू, आजचा जर काही ब्लॉग शूट झाला तर नक्की शूट करू आणि टाकू पण. बघू कसा होतं शेवटचं, कारण की आता ह्यांच्यासोबत तर मी शेवटचंच आहे. म्हणजे आता तरी शेवटचंच आहे. आता झालं त्याच्यानंतर आता ह्या घरामध्ये मी 2-3 महिन्यानंतरच येणार. आमचं बेबी जेव्हा येईल त्याच वेळेस येणार आता इथे मी. तर फायनली निघालो आहे आम्ही. आणि आम्ही त्याच हॉस्पिटलमध्ये जातोय जिथे मी ऑलरेडी जॉबला होते. म्हणजे माझी ट्रीटमेंट सुद्धा त्याच हॉस्पिटलला चाललेली आहे, हे तुम्हाला माहीतच आहे. तर आज आपल्या बाळाची शेवटची सोनोग्राफी आहे, ग्रोथ स्कॅन. काय म्हणायचं तुम्हाला? काय नाही, आज मी पहिल्यांदा जातोय. मला फक्त आतमध्ये घेऊन जा तेवढं डॉक्टरांकडे. याच्या आधी गेलो नाही, डॉक्टरांनाच भेटलो नाही अजून. शेवटची सोनोग्राफी असते. शेवटची सोनोग्राफी आज पाहिजे. तुम्ही आले 2च वेळेस आहे. एकदा फर्स्ट वाली नाही, सेकंड वाली सोनोग्राफी साठी. त्याच्यानंतर तर आणि मागच्या वेळेस आपण गेलो तेव्हा झालीच नाही. ते नाही तेव्हा झालीच नाही, तेव्हा फक्त चेकअप झालं. आणि मला एक्साइटमेंट पण आहे, कारण की मी तिथे जॉब केलेला आहे. तर माझ्या सगळ्या स्टाफला सुद्धा भेटणं होईल आज बऱ्याच दिवसानंतर. दिवस झाले मी त्यांच्याशी भेटली नाहीये, तर ते सुद्धा होईल. मग काय नाही, आमची विछडन. मला मिस करसन का हो तुम्ही? नाही करत तुम्ही मला मिस करतो असं काय? मी तर खूप मिस करेन ताई. मला अजिबात करमत नाही माझ्या तेच आहे. मला तर समजत नाही यार, कशी लोक आपले, म्हणजे ते काही चाललंय ना आता सध्या. ती कोणती सिया, तिने कसं काय तिच्या नवऱ्याला मारलं बाबा. नवरा झाला होता तिचा, पण फियान्स तर होता ना. आणि एवढा चांगला मुलगा बिचारा तो मेला. मला तर माझा नवरा मला फोन नाही केला तर मला करमत नाही माझ्या नवऱ्याला. कसं काही लोक मारून टाकतात, ड्रम मध्ये टाकतात कसं. मी नाही करणार ना, घाबरू नका. तर बघू, आता इथून डायरेक्ट आम्ही हॉस्पिटलला जाणार आहे. तिथं मग बघू, तिथं काही शूट करू. तिथं हॉस्पिटलमध्ये जास्त शूट नाही करता येत, पण तरी मी ट्राय करेन थोडाफार शूट घेण्याचा. नाही करता येत ना, नाही करून देत ना ते. असं नाही ना करत, फक्त पब्लिक हे असतं ना, आता कसं करायचं. आपण आता आणि जरा नवीन नवीन युट्यूबर्स आहोत, तर थोडस आम्हाला त्याचरल्यासारखं होतं. आणि त्याच्यात तुला तिथं लाज वाटणार नाही. तिथं काय करतात माहितीये का, तिथले लोक त्यांना माहितीये ना मी व्हिडिओ वगैरे बनवते, तर मला रील स्टार म्हणून चिडवतात. मला तर असं होतं. तर काय नाही ना, आपण लाजल्यावर कधी काय होणार ना. लाजायचं नाही, लाजल्यावर तर मग आहे ते व्हिडिओ बनवणार नाही आपण. बघू, प्रयत्न करू आपण. रुसलेला नवरा. आता ह्याच्यात माझी काही चुकी आहे का तुम्ही मला सांगा. फाईल ठेवणं हे लक्षात करणं ह्यांचं पण काम आहे ना, ते सगळं मीच करायचंय. विसरली आता फाईल, काय करू मी? एवढंच करायचं. आपण आलोय किती लांब, एवढं तर कळायला पाहिजे, फाईल घ्यायला पाहिजे. हा, पण तुम्ही पण लक्षात करू शकता ना, का माझंच काम आहे फक्त. फाईलचं माझं काही काम पडत नाही असं थोडीच आहे. फाईलचं काम तुमच्याशी नाही पडत म्हणजे काय, तुमच्याशीच तर पडतं. तुमचं लेकरू आहे काय, फक्त माझं एकटीच आहे का? तुमचं बी काम आहे आठवण करून द्यायचं. चला आता रिटर्न परत येऊ. काय करणार, कसे चिडले. चिडू नको ना.
मग आम्ही जाणार आज. हसून बोल ना. प्रत्येक वेळेस मागच्या वेळेस तिकडे बसली ठेवली आता परत इकडे ठेवली. असे अहो तुम्हाला माहितीये का प्रेग्नन्सी मध्ये ना विसरण्याची सवय लागते. प्रेग्नेन्सी म्हणजे लय डेंजर विषय आहे. खरंच. काही बी होतं प्रेग्नेन्सी मध्ये. जी आपली चुकी होती त्याच गोष्टी होत्या प्रेग्नेन्सी मध्ये. तुम्ही विचारा हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे की कोणत्या सायंटिफिकली कोणत्या सायंटिस्ट तुम्ही डॉक्टरांना विचारा की अशी मेमरी लॉस होत असतं जरा जरा. बाकी सगळं लक्षात होतं तेवढ्यात मेमरी लॉस होतो. जाऊ दे ना मग एवढं काय तर होत असतं माणसाकडून चुकी होत राहते बाई. थोडस पुढे गेलो होतो थोडस म्हणते मग हे बघ तुमची लेकरू किती त्रास देतं मला. मी सगळं सहन करायचं त्रास बी सहन करायचं. तुम्हाला तेवढं फाईल लक्षात राहत नाही का? सगळं काही मीच बघायचं का? तुम्ही पण बघितलं पाहिजे ना काहीतरी. काय गाणं आवडतं? भूक लागली रे मला खरंच. मला बी भूक लागली. चला ना आपण काही खाऊ. काय काय घरी जाऊन आता पटकन चपात्या करते का आता परत चाललोय तर करते की त्याला काय कितीच वेळ लागतो. काय 2 वाजून जातील मग आपण संध्याकाळच्या अपॉइंटमेंटला जाऊ है ना. अच्छा म्हणजे माझं काम पण जाते सुट्टी घेऊ नका पण तुम्ही 1 दिवस पण है ना. सुट्टी नाही घेते. सुट्टी घेते तसं मी लगेच माझी डिलिव्हरीच्या वेळेस पण तुम्ही ड्युटी करून याल नाही अजिबात. त्यावेळेस मी 1 दिवस सुट्टी घेणार. वा 1 दिवस सुट्टी घेणार तुम्ही. थँक्यू माझ्यासाठी एवढी कष्ट कशी बाई माझ्यासाठी. माझा नवरा 1 दिवस सुट्टी घेणार आहे. एवढं तेवढं ऍडजस्टमेंट करतो मी असं काय. हा ना असं करून टाकतो कधी कधी दिवस येतोच. तर आपण काय खायचं काही खाऊ ना खरं मला भूक लागली खरंच आता. मला पण लय भूक लागली. इडली खायची का ते नागब्रह्माची? नागपूर मंदिर आहे तिकडे त्या साईडला या साईड या साईडनी पण आहे ना पुढं. नो बेबी इकडे कसं आहे इकडे तिकडे हा तिकडे चिखली मध्ये. हा ते का तुम्ही काय सांगितलं? मी खाईल नंतर काहीतरी. शर्मा नाही सांगून त्यांना आज खायचंय शोरमा म्हणून ते असं बोलतायत. काय आवडतं काय नाही अशोक. तर मग आता चिडलेला नवरा होता तर शांत करायचा होता व्हिडिओ चालू केला. तर जातोय आता परत रिटर्न घरी जातोय आणि फाईल घेऊन आता परत जायचं आम्हाला. उशीर पण झाला. किती वाजले हो खरं? 2 वाजले. 2 वाजले? 12:15. होणार बाबा आपल्याला खूप. थोडं लवकर आवरून सुद्धा काय आवरलं तर वेळ घेत फाईल नाही होत असतं. लय नका बोलू बस झालं. हा लय नाही बोलायचं मला समजलं ना. बस सॉरी म्हणा. सॉरी म्हणा. तुम्ही रडेल ना रडू कमी म्हणा की. सॉरी म्हणलं काय माहिती फाईल विचारली मला रिटर्न जावं लागते ते वेगळाच विषय माहित घालाय. माझी दोघी गोडे नाही राहत असो. चला मग आता इथून पुढे बघू आपण. आता फाईल घेतो पटकन काहीतरी खायला जातो कारण की खूप भूक लागते. ओके तर मग भेटूया आता खायला. बाय. इथून पुढे जेवायला तर निघालो पण आधीच खूपच उशीर झाला होता. ओपीडी बंद होण्याचा टाइम झाला होता म्हणून आम्ही आधी हॉस्पिटलला गेलो. इथे त्या दिवशी सोनोग्राफी तर झाली नाही. नेक्स्ट दिवशीचं टाइम दिला होता आम्हाला. पण मला काही ब्लड टेस्ट सांगितले होते तर त्यासाठी आम्ही आधी ब्लड सॅम्पल दिलं. जरी नर्स असले ना तरी पण मला स्वतःचं ब्लड सॅम्पल द्यायला खूप भीती वाटते. आणि खूप स्टाफ रिलेट पण करत असतील की दुसऱ्यांना सुई लावणं तर खूप सोपं वाटतं पण स्वतःचं जेव्हा ब्लड सॅम्पल द्यायची वेळ येते तेव्हा खूप भीती वाटते. असो नंतर मग मी वर गेले. वरती माझ्या सगळ्या फ्रेंड्सला भेटले. हॉस्पिटल स्टाफला सुद्धा भेटले. पण बरेचसे जण नव्हते सुद्धा त्या दिवशी कारण की कोणाची सुट्टी होती कोणाची इव्हनिंग ड्युटी होती. पोळी खायला या पोळी रुक्मिणी मावशीची पोळी भारी होती पण टेस्टी होती.
लई दिवसापासून चालली होती ना इच्छा बस हा ना शॉर्मा खायची. कधी असं आलोच मला स्पंज डोसा खायचा होता, पण आता ह्यांच्यामुळे मला मोमोज खावा लागला. इथं होतं पण हे बंद आहे की ते नाही चांगलं लागत आहे, एवढे काही खास नाही बनत. सेमच आहे काय वेगळे. ठीक आहे, तर मग आता आम्ही खातो. माईक आणायला पाहिजे आता, आवाज नाही आला. आता माईक नाही ना, काय करणार त्याच्यामध्ये. जाऊ दे जेवढा येईल तेवढा. जसं होईल तसं थोडंफार ॲडजस्ट करा, बघू मग पुढं. आता आम्ही खातो, आल्यावर तुम्हाला दाखवतो कसं आहे ते शॉर्मा, काय टेस्ट असणार आहे त्याची, नेमकं कसा लागतो काय माहिती. लई दिवसापासून चाललं होतं शॉर्मा. आणि आपण जेव्हा बाहेर येईल तेव्हा नेमकं मारायचे ना, त्याच्यामुळे खाणंच होत नव्हतं. बघू आता, भेटू थोडा. हे पहिली डिश तर आली आहे आमची, आता येते, ज्यात माझा काहीच हिस्सा नाही, काहीच रोल नाही, जी मला आवडत पण नाही, ती म्हणजे काय शोरमा, चिकन शोरमा. आय डोंट लाईक, नॉनव्हेज नाही आवडत. आणि माझी अजून बनतीच आहे, कधी येणार यार, भूक लागली खूप. गेले तर आहेत तिथं घ्यायला. आता आवाज तर दिल तर अजून का नाही देते, नाही देते, माझं अजून बनतच आहे. तुमचं आलं, माझं नाही आलं अजून. तुमचं आलं, माझं नाही आलं. यार खूप भूक लागली, आता किती वेळ लागणार आहे अजून. त्यांचं आलंय तसं तर बघून लय खायची इच्छा होतीये, पण मला माहिती मी नाही खाणार शॉर्मा. काय झालं? गाडी पुढे घेतो ना मध्ये, गाडी आली आहे. आजचा दिवस तसा आपण जसा विचार केला तसं तर काहीच झालं नाही. आपण पार्किंग मध्ये गाडी लावली वरून आपण. मी बसली आहे ना पण इथं, मी लगेच फोन करेन तुम्हाला. ओके. मम्मी भैयाचा फोनवर फोन येतोय की झाली का सोनोग्राफी, येते का, काय करते, किती उशीर. आता त्यांना काय सांगू आमची तऱ्हा. असो, आता गाडी लावली ह्यांनी व्यवस्थित, आता परत गेलेत. आता हे येतील, आता ते आल्यावर मी चालू करते परत. कॅन्सल. गरम आहे हो. कुठे ठेवते ठेवायला जागा पकड व्यवस्थित. हो, पडायचं तुम्ही पण खा ना. तुलाच खायचं होतं, लोणी टाकले ना जास्त ओले गरम आहे. भैया मम्मीचा फोन येतोय, आले का, गेले का, किती वेळ. हा ना, आता जस्टच बनवलं ना वाटतं. आता सध्या लोणी स्पष्ट उलट ते मोमोज आणि त्या शोरमापेक्षा तर हे बेटर आहे. ऍसिडिटी नाही होत ह्याच्याने करत. आम्ही जेव्हा आपण रिलेशनशिप मध्ये असताना इथे यायचं ना, इथली पावभाजी खूपच छान. मी याच्यातच ठेवलेलं आहे. नाही इथे येईलच ना, डायरेक्ट घरी जायचे, कशाला काढता राहू दे नको ना. तर पावभाजी आहे ना, तो भेटला होता ना आता मला. हा, आता पावभाजी खाण्याची ताकद नाही, पोटात जागत नाही. पण खरंच लय बेस्ट पावभाजी भेटली इथं. काय नाव त्यांचं, भैरुनाथ नाही हो, मल्हार. जय मल्हार पावभाजी आहे, बेस्ट आहे. पण त्यांनी प्राइस वाढवली वाटतं थोडी. नाही, पहिले 60ला होती, आता 80ला आहे. गाडी गरम व्हायला लागले. आणि ह्याच्यामुळं थोडंस आवाज येणार नाही सगळं. छान होईल हो हे. ते लांब पण आहे, आवाज जायचा नाही का मी त्याला. नाही जात आवाज. ठीक आहे, आम्ही आता फिनिश करतो आणि मग आता डायरेक्ट इथून आता घरीच भेटतो.
भैया वाट बघतोय. बंद करा. बाय बाय बाय. आलो फायनली माहेरी डिलिव्हरीसाठी. झालं आता मला सोडून जाणार तुम्ही आहे ना. हां दमले ऐक. गेले गेला माझा नवरा. तर अशा पद्धतीने आजचा दिवस गेला. थोडाफार चांगला होता. जेवढं पण होतं सोबत आम्ही आजच्या दिवसात एवढंच सोबत होतो. आणि जे ठरवलं होतं ते थोडं तर झालंच नाही. खरं तर सोनोग्राफी होणार होती आज, ती तर झाली नाही. पण ठीक आहे आता उद्या बोलवले पुन्हा. उद्या जायचं आता पुन्हा सकाळी. तर मे बी ते येतील किंवा नाही पण येतील. मम्मीसोबतच जाईन आता मी. आणि गेले काहीतरीच वाटतं आहे. पण ठीक आहे कधी ना कधी तरी यायचंच होतं. तर मग आता आजच आले आहे. आणि त्याच्या आधी पण राहिलीच आहे की मी असं काय तर काय एवढं. पण ठीक आहे मग आता ह्या व्लॉगचा एंड मी इथेच करते. आता इथून पुढे तर बघू आता नेक्स्ट काय असेल. तर काही इंटरेस्टिंग असेल किंवा काही गोष्ट असेल तर मग बघू व्लॉगिंगचा प्रयत्न करेन. तुम्हाला हा जर हे सगळं जुळून म्हणजे सगळं शूट वगैरे चांगलं असेल मी तर हा ब्लॉग बनवेल आणि टाकेन. तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा कसा वाटला ब्लॉग आणि सबस्क्राईब करा. बाय. थँक्यू.